नमस्कार मंडळी, 19 मार्च गुरुवारी म्हणजेच उद्या आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण असून तो मराठी नववर्षाची सुरुवात मानला जातो. आणि हा दिवस म्हणजे 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभमुहूर्त मानला जातो. हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो. या दिवशी आपल्याला कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नसते. हा पूर्ण दिवस शुभ असल्यामुळे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. तसेच नवीन गाडी खरेदी केली जाते. सोने चांदी किंवा मग एखादी वास्तू देखील आपण या दिवशी खरेदी करू शकतो. तसेच नवीन व्यवसायाला देखील आपण सुरुवात करू शकतो. असे मानले जाते की आपण या दिवशी एखादी वस्तू घेतली तर ती वस्तू आपल्याला विकायची वेळ आपल्यावर येत नाही. गुढीपाडवा हा केवळ सण नसून नवीन सुरुवात, विजय आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. गुढीपाडवा हा दिवस नसून तो वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जीवनातील सर्व अडचणी, अडथळे, संकटे दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो. या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी जेवढे महत्त्व गुढी उभारण्याला दिले जाते तेवढेच महत्त्व या दिवशी स्नानाला सुद्धा दिले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. जसं आपण दिवाळीच्या सणाला अभ्यंग स्नान करतो त्याच प्रकारे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान करायचं आहे. आणि म्हणूनच या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे असे सांगितले आहे. परंतु ते सर्वांना शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. हा उपाय आपल्या संपूर्ण कुटुंबाने करायचा आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, या उपायासाठी आपल्याला हळद लागणार आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. आपल्या घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कडुलिंबाची पाने. हे जे पाने आहेत ते सुद्धा आपल्याला या हळदीसोबतच आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. कडुलिंबाची पाने टाकल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आपलं शरीर शुद्ध आणि पवित्र होत असतं. कडुलिंबाचे पाने कडू असले तरी सुद्धा ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात. त्यामध्ये जंतुनाशक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण असतात. त्यामुळे शरीर शुद्ध ठेवण्यास मदत होते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानाचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणूनच तुम्हाला 2 ते 3 कडुलिंबाचे पाने ही सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. यानंतर तुम्हाला थोडंसं गंगाजल सुद्धा टाकायचं आहे. कारण आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, पण आपण गंगाजल टाकून तर आंघोळ करू शकतो. तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, किंवा मग तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्या आसपास ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल बॉटल मिळून जाईल. ती तुम्हाला आजच घरी आणून ठेवा आणि तुम्ही आंघोळ करताना अगदी 2 ते 3 थेंब हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. गंगाजल हे अतिशय पवित्र आणि शुद्ध मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात टाकले तर आपलं शरीर सुद्धा पवित्र होतं आणि आपल्या शरीरातील जी शुद्धता आहे तर ती सुद्धा वाढत असते. या सर्व वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. आणि बघा, स्नान करताना तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, किंवा मग तुम्ही महामृत्युंजय या मंत्राचा सुद्धा जप केला तरीही चालेल. तर आता बघा, अंघोळ झाल्यानंतर बाथरूममध्ये आपण जेव्हा वस्त्र परिधान करतो त्यावेळेस आपल्याला पूर्वेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. तुमच्याकडे जर अंगणात किंवा बाल्कनीत जागा असेल तर तुम्ही अंगणात पूर्वेकडे उभा राहून सूर्याला अर्घ्य देऊ शकता, किंवा मग बाल्कनीत उभा राहून देखील सूर्याला अर्घ्य देऊ शकता. जर तुमच्याकडे जागा नसेल तरच तुम्ही बाथरूममध्ये उभं राहून सूर्याला अर्घ्य देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, आपण कोणतेही उपाय दररोज करत नसतो. वर्षातील असे काही पवित्र दिवस असतात त्या दिवशी आपण असे काही उपाय, सेवा करत असतो. पण लक्षात घ्या, कोणतेही सेवा, उपाय करत असताना मनाने, श्रद्धेने आणि भक्तीने करायचे असतात.
तरच त्याचे फळ आपल्याला मिळत असते। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।